याच मॅच मध्ये उत्तर मुंबईमध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार. ये वी गो. अक्षय निर्मल स्कोरर आमचे सज्ज आहेत का? स्कोरर ऑनलाईन स्कोरर सज्ज आहेत. ऑफलाईन स्कोररला विनंती राहील की लवकरात लवकर आपण इथे सज्ज राहायचे. स्ट्राईकला साई, नॉन स्ट्राईकला गौरांग. पहिला चेंडू सत्यमचा आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. लेग स्पिन आणि फिरकीचा जादूगर सत्यम चौधरी. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक ओळखू शकले नाही. अचानक रबर बॉल आपण बाउन्स होताना पाहिलाय. थोडासा पुढे गुडलेंथवर पिच झाला होता आणि त्या चेंडूला खेळण्याच्या अगोदरच बॅटची कड घेऊन एक फ्लाइंग स्लिपला जयनीश पटेलच्या माध्यमातून एक सुंदर असा झेल. पहिला गडी बाद. धावसंख्या 0. काल प्रथमेश पवार नाना याला आपण पाहिलं होतं. पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं. संघ जया स्पोर्ट दहिसर. आज दहिसर बॉईज सिद्धेश्वर 11 या संघाकडून एक ड्रीम स्टार्ट. सत्यम चौधरी एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहे. आपण त्याला नेहमीच ए डिव्हिजनमध्ये पाहिलेलं आहे लेदर क्रिकेट खेळताना. आणि सुरुवातीच्या काळामध्ये नेहमीच आपण पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने शेखर देशपांडे, आबा देशपांडे सरांनी ज्याला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं असे हा खेळाडू टप्पा पडल्यानंतर कसा अँगल बदलला आणि ऑन दी अप खेळायला गेले कव्हरच्या वरून. ज्या प्रकारे लेग स्टम्पचा स्टान्स आपण पाहिला होता बॅट्समनचा आणि बॅटची करा घेऊन एक सोपा झेल ज्या पद्धतीने पहिला गडी बाद होतोय. tenniscricket.in ची पूर्ण टीम संतोष नाणेकर, संदेश पिलाणे या सर्वांचं हार्दिक स्वागत. योगेश असेल त्याप्रमाणे शाहरुख, विनायक जे आमचे ऑनलाईन डिजिटल स्कोरर आणि इतर सर्व कॅमेरामॅन. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 6 षटकांचा सामना राहील. पहिल्या चेंडूवर गडी बाद. पुढचा चेंडू आणि आता मात्र या चेंडूला वाट पाहिली आणि चेंडूला खेळून काढलेला आहे. मात्र खेळाडू त्या ठिकाणी येतोय. झेल सुटलेला आहे. एक नामी संधी चालून आली होती 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेण्याची. 2 चेंडू धावसंख्या 1 गडी बाद. सिद्धेश्वर दहिसर बॉईज इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दे इन्व्हाइट टीम सम्राट Ajay 11 to bat first and the first wicket they lost in the first delivery bowled by Satyam Chaudhary and the second delivery unfortunate Rohit on the deep square leg got the opportunity but unfortunate lost the opportunity in the second delivery. It will be एक मौका बन सकता था लेकिन नहीं बन पाए और अब 2 गेंदे और रन संख्या 1. अगली गेंद फिर एक बार अच्छा मौका था और इस गेंद को हवा के साथ खेला है. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. सुंदर असा फटका ओव्हर पिच मिळाला. टप्पा बरोबर बॅट्समनच्या पुढ्यात होता आणि खूप चांगल्या प्रकारे फॉलो थ्रू आपण बॅटचा पाहिला गौरांगचा आणि गौरांगच्या माध्यमातून हा एक उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सर्कल बघा ॲक्शन रिप्लेमध्ये बरोबर समोर चांगल्या पद्धतीने टायमिंग केलेलं आहे. सत्यमचा फुटचा चेंडू बॅकफुटला जाऊन जागा बनवली. निश्चितपणे बाउन्स मिळाला त्याचा फायदा आणि चेंडू पॉईंटच्या दिशेने चौकार. या अगोदर षटकार त्यानंतर चौकार. अक्षय निर्मल यांना आपण प्रमुख पंचांच्या भूमिकेत पाहतोय आणि स्ट्राइकर एंडला भावेश नायर. राजू गौरांग बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. जब आगे गेंद मिली तो उसके ऊपर सीधे बल्ले से अटैच और उसके बाद में थोड़ा ऑफ टर्म के बाहर लेग ब्रेक करते हैं तो टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला था. बैकफुट पर जाके खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था बल्लेबाज गौरांग ने. पुढचा चेंडू आता देखील चांगल्या प्रकारे कनेक्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. अजून एक निश्चितपणे संधी होती. अनिकेत सावंत त्या ठिकाणी आहेत. एक शॉर्ट अटेम्प्ट आपण म्हणू शकलो असतो मात्र कलेक्ट करू शकले नाही. कन्वर्ट होऊ शकला असता झेल. सिद्धेश्वर बॉईज आपण पाहतोय दहिसर बॉईज सिद्धेश्वर 11 विरुद्ध सुरू असलेला सामना सम्राट अजय 11. पुढचा चेंडू आता मात्र चांगल्या टप्प्यावर अपील केलेलं आहे. लाऊड अपील बाय सत्यम चौधरी. कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे. पंचांवर पहिलं षटक समाप्त होतं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 1 षटकार 1 चौकार. हे 2 उत्कृष्ट फटके आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये गौरांग 11 वर खेळतोय तर 2 चेंडूमध्ये 1 वर खेळतोय प्रकाश सिंग. जो पहले ओवर की कहानी समाप्त होती हुई प्रकाश सिंह 1 गौरांग 11 स्कोर 12 रन है तो स्टार्ट अच्छा हुआ. जिस तरह से टॉस अपोनेंट टीम ने जीता था बल्लेबाजी करने का गेंदबाजी करने का फैसला लिया था. आमंत्रित किया था आपको बल्लेबाजी करने के लिए तो 12 रन आपने बनाए तो बहुत बढ़िया बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है.
पहले ओवर का जो कहानी है राजू आपके स्क्रीन पर, और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी गौरंग द्वारा, सीधे बल्ले से बहुत बढ़िया बल्लेबाजी की। ये अच्छा स्ट्रोक था बल्ले के बीचों बीच, पिछला पैर हवा में चला गया था, बॉडी का वेट ट्रांसफर हुआ, उसके बाद में बैकफुट पर जब समय मिला तो बहुत खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से गेंद को खेल जाते। यहाँ थोड़ा कैच हो सकता था, टाइमिंग अच्छा नहीं था, छलांग लगा के कैच पकड़ने की कोशिश। ये पहले ओवर की कहानी है टेनिस क्रिकेट.in द्वारा। आखिरी गेंद पर सवाल पूछा गया लेकिन कोई नुकसान नहीं हुआ। विपिन भाई जो लिजेंड खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए तैयार। बिपिन चटाकिया यांना आपण पाहत आहोत। राऊंड द विकेट, पहिला चेंडू, लेग ब्रेक, कव्हरला सार्विन आहे, डायरेक्ट थ्रो येणार, मात्र जोपर्यंत जयनेश पटेल त्या ठिकाणी कव्हर करेल 1 धाव। बिपिन चटाकिया सरांचा जर आपण उल्लेख केला तर निश्चितच लेजंड टेनिस क्रिकेटर आहेत, रबर बॉल क्रिकेट म्हणून देखील गेले कित्येक वर्ष यांचा अनुभव आपण पाहत आहोत। आणि व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी नवनवीन खेळाडूंना एक संधी मिळवून देणं हे जे प्राथमिक कर्तव्य मानतात आणि वेगवेगळ्या खेळाडूंच्या नेहमीच पाठीशी उभे असणारे, आपल्या खेळाडूला मार्गदर्शन देखील तितकंच पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, स्ट्राईकला प्रकाश। पुढचा चेंडू, आता मात्र निश्चितपणे या चेंडूवर 6ची मोहर लागली, खूप चांगल्या प्रकारे बॅकफुटला गेल्या आणि चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या वरून षटकार। जब आप लेग ब्रेक ऑफ ब्रेक करना चाह रहे हैं, मिश्रण करना चाह रहे हैं तो बिल्कुल लेन जो है वो बहुत इंपॉर्टेंट है। और अब फिलहाल देखिए शॉर्ट पिच गेंद थी, समय मिला बैकफुट पर प्रकाश के लिए जाने के लिए और क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को पुल किया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एक दर्शनीय स्ट्रोक का बल्लेबाज प्रकाश का। बघूया यानंतर कशा पद्धतीने आपल्या लाईन लेंथवर कंट्रोल केलं जाईल, कारण रबर बॉल आहे, कुठल्या प्रकारचं पावसाचं चिन्ह दिसत नाही आहे, मात्र आवश्यक आहे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं। जलद गतीने टाकला, थोडासा फास्टर बन होता, मात्र सरळ स्ट्रेट डाउन द ग्राउंड, चौकार। ब्यूटीफुल टाइमिंग, फिलहाल आगे डालने की कोशिश और बल्ले के बीच वो बीच खेल दिया था प्रकाश सिंह ने। और एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट.in द्वारा 23 विकेट के नुकसान पर है। प्रकाश सिंह 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पहले बैकफुट पर अच्छा स्ट्रोक, उसके बाद में आगे गेंद थी, ज़्यादा आगे गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया और सीधे बल्ले से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। पुढचा चेंडू फ्लाइट मात्र तितका चांगला, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग, शॉट ऑफ द डे। प्रकाश सिंग इज ऑन फायर, व्हाट अ शॉट। धावसंख्या 29, अप्रतिम फटका, थोडासा बाउन्स झाला आणि त्यानंतर जागा मिळाली, निश्चितपणे वेळ मिळाला आणि त्या चेंडूला खेळून काढलं तो म्हणजे पॉईंटच्या वरून। काल आपण निश्चितपणे प्रणय कोळीला पाहिलं होतं। बैकफुट पर समय मिला और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था ऑफ साइड पर, कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। प्रकाश सिंह शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, मिला रूम और मचाया धूम। प्रकाश गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस मिस केलेला आहे, लेग स्टंपवर पिचिंग होती, निश्चितपणे या ठिकाणी पाहिलं जाईल आणि पंचांचा इशारा येतो वाईड, वाईडला प्लस येतो 2 धावा। या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 वर। या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रशांतजी ज्या पद्धतीने बॅट्समन प्रकाश सिंग जो टायमिंग करतोय, प्रॉपर टायमिंग, आणि दुसऱ्या बाजूला गौरांग ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये शेवट छान केला, चौकार ते षटकार, त्यानंतर चौकार, आणि तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये। एकंदर पाहायला गेलो तर दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी आपण चांगल्या प्रकारची पाहतोय, फ्लाइटेड डिलिव्हरी, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी उंची दिली होती चेंडूला, मात्र स्वीप करायला गेले आणि त्या दरम्यान 1 धाव मिळेल। डीप स्क्वेअर लेगला खेळाडू पिकअप करेपर्यंत आणि थ्रो करेपर्यंत 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 32। राजू, विपिन भाई जिस लाइन लेन के लिए जाने जाते हैं उसी तरह की गेंदबाजी तो बिल्कुल आज नहीं हुई और प्रकाश सिंह ने उनको अनसेटल किया है। पुढचा चेंडू, हा टप्पा पहिल्यापासून ते शोधत होते, निश्चितपणे आत्ताच आपण म्हणालात की बिपिन भाईने त्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आणि आत्ता तो टप्पा मिळाला। बघा ॲक्शन रिप्लेमध्ये खूप छान पद्धतीने लेग ब्रेक कळलाच नाही, जरी थोडासा समोर मिळाला तरी सुद्धा टायमिंग, आणि स्वतःवर नाराज आहे प्रकाश। राजू, टिप्पा ऑफ टर्म के बाहर रखा, फ्लाइट थी, सबसे बड़ी बात थी फ्लाइट थी। इससे पहले 6 मीटर 7 मीटर के अंदर इन्होंने गेंदबाजी की तो उसके ऊपर प्रहार हुआ। इस तरह से आपको गेंदबाजी करनी थी, लेकिन वो आखिरी गेंद थी, तब तक प्रकाश सिंह ने मेला लूटा था। 2 ओवर के बाद 32 1 विकेट के नुकसान पर गौरांग और प्रकाश के बीच एक बहुत महत्वपूर्ण साइड। पहला विकेट जल्दी गिर गया और उसके बाद में दोनों बल्लेबाज अपनी टीम के लिए संवारने की कोशिश कर रहे हैं। नवीन गोलंदाज ते सार्विन, ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात याच मैदानावरून श्री गणेशा केलेला आहे आणि पोईसर प्रीमियर लीग असेल किंवा या परिसरातील मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्याच्या जवळ आहे असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे।
एक उत्कृष्ट गोलंदाज तितकाच एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहे आणि त्याच्यावर आता मोठी जबाबदारी राहील. सार्विन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकला गौरांग. मिलूला देखील माहीत आहे की या अगोदर देखील आपण या खेळाडूंसमोर खेळलेलो आहोत, त्यामुळे निश्चितपणे एक एकंदर चांगली कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. सम्राट अजय 11 विरुद्ध दहिसर बॉईज सिद्धेश्वर 11. सार्विन पहिला चेंडू आणि पहिला चेंडू शॉट आणि पहिल्या चेंडूवर येतोय उत्तुंग षटकार. खूप वेळ मिळाला आखूड टप्प्याच्या चेंडूला, खूप चांगल्या प्रकारे खेळून काढला आणि हा येतोय अजून एक उत्तुंग षटकार. दोबारा वही गलती करते हुए सार्विन, और इससे पहले भी वही गलती की थी बाकी गेंदबाजों ने. देखिए क्या हुआ था, हाफ ट्रेकर गेंद है, बल्लेबाज के लिए इतना समय मिलेगा तो नींद से उठकर भी आके इस तरह का बड़ा स्ट्रोक को खेलेंगे और इतना कॉन्फिडेंस है, फॉर्म में खिलाड़ी है और आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. शानदार बल्लेबाजी दोनों एंड से हो रही है. नक्कीच सकाळचं सत्र आहे, थोडंसं ढगाळ वातावरण नाही, मात्र सुरुवात आपण जर पाहिली तर गोलंदाजांना निश्चितच खूप चांगल्या प्रकारे लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू, व्हाट अ शॉट, ओव्हर पिच मिळाला. निश्चितच ज्युसी हाफ व्हॉली ऑन द लेग स्टंप, वन बाउंस, चौकार. एक्सीलेंट बैटिंग भाई गौरांग और कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. स्मार्ट क्रिकेट सम्राट के बल्लेबाजों ने स्मार्ट क्रिकेट खेली है, शानदार बल्लेबाजी करते हुए रनों की बौछार की है, बरसात की है. बारिश नहीं है लेकिन रनों की बरसात मैदान के अंदर. खराब गेंदबाजी, पहले 3 ओवर की कहानी अगर देखें तो आपने शॉर्ट पिच गेंदबाजी की है या ज़्यादा आगे डालने का प्रयास, ओवर पिच गेंदबाजी की है और उसके ऊपर बल्लेबाजों ने प्रहार करते हुए रनों की बरसात की है. काल देखील आपण दिवसभरात पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये आपण 50-50 60-60 पाहिल्यानंतर कमबॅक झालेलं पाहिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आपण या पूर्ण मॅचमध्ये आणि पहिल्या डावामध्ये प्रत्येक गोलंदाजाने निश्चित कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. काल आपण पाहिलं की ज्यावेळेस मंगेश वैतीने आपलं अर्धशतक झळकावलं तेव्हा 3 ओव्हरमध्ये 50 होते. प्रथम केतन म्हात्रेचा संघ 3 ओव्हरमध्ये 60 होते, मात्र त्यानंतर कमबॅक केलेलं देखील संघांना पाहिलं. त्यामुळे संधी मिळू शकते. मात्र आत्ता आपण उल्लेख केला की ती लाईन लेन, दिशा आणि ती रेषा ती फार महत्त्वाची आहे आणि त्याच टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर निश्चित संधी मिळू शकते. सार्विन सज्ज होते पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. स्ट्राईकला आत्ता मात्र येतोय प्रकाश सिंग, जो वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. आता मात्र निश्चितपणे या चेंडूला देखील आक्रमक पद्धतीने खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा. बरोबर बॅटच्या मधोमध लागला नाही, थोडासा खाली लागला आणि कल्पना आहे की थोडंसं वेट, म्हणूनच गौरांग देखील नॉन स्ट्रायकर म्हणून त्याला सांगतोय की थोड़ा समय लेकर खेलने की ज़रूरत है. मात्र धाव संख्या 43. एक पहिला चेंडू आपण या षटकातील डॉट निर्धाव पाहायला मिळाला, कारण पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली तो देखील निर्धाव. तदनंतर जास्त आपण पाहिले नाही, 1-2 डॉट पाहिले होते. निर्धाव चेंडू गोलंदाजीमध्ये पुन्हा इथे क्षेत्रक्षेत्र थोडासा बदल केला तो वाईडिश लॉंग ऑफ आहे, कव्हरला एक खेळाडू आहे. पुढचा चेंडू प्रकाश साडी, आता मात्र समोरच्या दिशेला आणि हा येतोय षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे प्रकाश. अगर अनिल कपूर यहाँ होते ना तो बोलते झकास. प्रकाश की बल्लेबाजी कमाल की मैदान के अंदर हो रही है. प्रकाश सिंह और दूसरी तरफ गौरांग, दोनों ने बेहतरीन बल्लेबाजी. ऑफ टेप के थोड़ी सी बाहर गेंद थी, पीछे हट गए, शॉट के लिए जगह बनाई और खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया था प्रकाश ने. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है. एक तरफ नैला है, दूसरी तरफ दैला है. एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं है. आग दोनों तरफ बराबर की लगी है. करे तो क्या करे, कुछ समझ भी नहीं आ रहा गेंदबाजों के लिए. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 आपण जर पाहिलं 2.5. पुढचा चेंडू राऊंड विकेट, हा देखील फुल टॉस. आता संधी मिळणार का खेळाडू त्याकडून. अवधूत पाटकरला आपण पाहतो, मात्र खूप दूरचं अंतर या ठिकाणी पूर्ण करावं लागलं त्याला पुढे येण्यासाठी आणि खूप हवेमध्ये चेंडू होता. त्या दरम्यान 1 बाउन्स पिकअप करेपर्यंत, थ्रो करेपर्यंत 2 धावांची संधी आणि पहिल्याच 3 ओव्हरमध्ये आपण 51 धावा पूर्ण. सम्राट अजय 11 या संघाच्या. स्मार्ट क्रिकेट दोनों बैटर द्वारा आगे खेले, पीछे खेले और बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है. 3 ओवर के बाद 51, 1 विकेट के नुकसान पर प्रोजेक्ट स्कोर 100 के पार दिखाई दे रहा है. करंट रेटेड 17 का है. अब जाकर चर्चा करने के लिए मजबूर किया प्रकाश सिंह और गौरांग ने. सम्राट अजय 11 जिनको बल्लेबाजी करने का मौका मिला. सार्विन का ओवर बहुत महंगा रहा, 19 रन दिए गए. अब ये खास करके जो टीम के कप्तान चर्चा कर रहे हैं अपने बॉलर के साथ, सत्यम को दोबारा बुलाया गया. मुंबई प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन करने के बाद उनको प्रोफेशनल क्रिकेट में मौका मिला. सत्यम चौधरी बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, लेकिन आज प्रमुख गेंदबाजों के खिलाफ प्रकाश सिंह और गौरांग की बहुत अच्छी रणनीति थी, अच्छा प्लान था, अच्छी सोच थी, अच्छा शॉट सिलेक्शन था. इसीलिए 3 ओवर में रनों की रफ्तार बहुत तेज है. 51, 1 विकेट के नुकसान पर. याच मैदानावर आपण पाहिलं तर दहिसर बॉईज सिद्धेश्वर 11 या संघाने
डे नाईट्स टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण अंतिम सेमीफायनलपर्यंतचा प्रवास पाहिलेला आहे, जे जयनेश पटेल आपल्याशी बोललात टॉसमध्ये. मात्र या ठिकाणी देखील एक प्रयत्न करावा लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जरी 51 धावा निघाल्या असल्या तरीसुद्धा उर्वरित 3 ओव्हर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे टाकावे लागणार आहेत आणि यासाठी पहिली जबाबदारी तुमच्यावर असेल. तुम्हाला पहिला विकेट घ्यावी लागणार आहे, कारण पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये 51 धावांची आपण पाहतो. त्यामुळे पार्टनरशिप जर तुम्हाला तोडायची असेल तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील आणि जर गडी बाद केले तर येणाऱ्या नवीन फलंदाजावर तुम्ही दडपण आणू शकता, जेणेकरून तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. जब आप प्लेटफॉर्म पर आ रहे हैं ना तो आपको चाहिए टिकट, क्रिकेट के मैदान पर चाहिए विकेट. विकेट मिलेगा ना तो बात बनेगी, ये इंपॉर्टेंट, विकेट लेना बहुत ज़रूरी है. तब एक बार फिर कल भी आपने कहा देखा कि मंगेश बैती का विकेट गिरने के बाद कमबैक करने का मौका अपोनेंट टीम को ज़रूर मिला था. तो विकेट क्रिकेट में चाहे टेस्ट क्रिकेट हो, 2020 का क्रिकेट हो, 6 ओवर का मैच हो, बहुत बड़ा फैक्टर है. नक्कीच विकेट फार महत्त्वाचे आणि या ठिकाणी सत्यमला आणले प्रमुख गोलंदाज जो फ्रंट लाईन बॉलर आहे. आता मात्र संधी मिळाली, बॉटम एंडचा वापर आणि खूप लांब षटकार. व्हॉट अ शॉट बाय गौरांग वाकडे. 8 चेंडू आणि धावांची त्या पद्धतीने 9 चेंडूमध्ये 30 धावांवर खेळतोय. धावसंख्या 57. और इनकी बॉडी लैंग्वेज बहुत अच्छी है गौरांग की. एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से शॉट खेला था और किस तरह से पोजीशन में आए थे बैकफुट पर, और टिप्पा खाने के बाद घुमा जरूर मिला लेकिन ज़्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है, उसका भरपूर फायदा उठाते हुए गौरांग. मैग्निफिसेंट बैटिंग बाय गौरांग, और ये अब थोड़ा डेंजर लग रहे हैं. नक्कीच फास्टर वन खूप चांगल्या प्रकारे रिस्ट फिरवली होती. मात्र ज्या पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या वेळेस शॉर्ट चेंडू मिळालेत, आखूड टप्प्याचे चेंडू किंवा आपण त्याला ओव्हर पिच समोर मिळाले आहेत, त्यावेळेस बॅट्समनने नक्कीच या ठिकाणी धावांची लयलूट केलेली आहे. आणि ज्यावेळेस थोडेसे फास्टर वन किंवा आपण थोडंसं बॅक ऑफ द लेन टर्न झालेलं आहे, त्यावेळेस थोडीशी अडचण आपल्याला फलंदाजांना खेळताना पाहायला मिळते. सत्यम सज्ज होतोय पुन्हा एकदा, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि संधी आता निश्चितपणे स्वतः जाणार का नाही. मिडॉनचा खेळाडू आहे, खेळाडू बाद अनिकेत सावंत. आणि अनिकेत सावंतचे फॅन फॉलोअर्स बघा, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी या झेलसाठी देखील त्याचं कौतुक करतात. आणि आत्ताच आपण उल्लेख केला होता की विकेट किती महत्त्वाची आहे. विकेट मिळाल्यानंतर तुम्ही जो मोमेंटम चाललेला असतो, ज्या प्रकारे तुम्ही धावगती पुढे घेऊन जायला कुठेतरी चाप लागतो आणि येणाऱ्या नवीन फलंदाजांना तुम्ही प्रेशरमध्ये आणू शकता. और इस मैच में 250 का स्ट्राइक रेट रहा बल्लेबाज प्रकाश का, 10 गेंदों में 25 रन, बहुत अच्छा कंट्रीब्यूशन. अब क्या बदला, जो लेंथ है वो गोल्डन स्पॉट पर आपको गेंदबाजी करनी थी, आपने गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी नहीं की. एक तो हाफ ट्रैकर गेंदबाजी की या ओवर पिच गेंदबाजी की, लेकिन जब गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी की दो, इससे पहले वो बहुत अच्छी गेंद थी जिसमें ज़्यादा बल्लेबाज नहीं कुछ कर पाए. इस बार टप्पा खाने के बाद उछाल जरूर था जिसमें बल्लेबाज प्रकाश सिंह फंस गए. विकेट मिला, विकेट बहुत महत्वपूर्ण. सत्यम चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी, विकेट प्राप्त किया और ये इनका दूसरा विकेट है. स्कोर 58, 2 विकेट के नुकसान पर सम्राट अजय 11 टीम. मयूर पाटील याला आपण पाहतोय, नवीन फलंदाज. गौरांग असेल, मयूर असेल, दर्शन, आपण नक्कीच यानंतर वेगवेगळ्या अशा खेळाडूंना पाहणार आहोत. हे सर्व खेळाडू शिंपोली गाव, चिकुवाडी या परिसरामधून निश्चितपणे खेळणारे खेळाडू आहेत आणि आज आपण सम्राट अजय 11 या संघासाठी आपलं प्रतिनिधित्व करत आहेत. विकेट मिळाल्यानंतर कमबॅक करण्याची संधी आहे. यानंतर मी ताई पॅकर्स पालघर आणि अम्मू 11 मीरा रोड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉससाठी यायचं आहे. अम्मू 11 मीरा रोड आणि ताई पॅकर्स पालघर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला त्वरित या ठिकाणी अपडेटसाठी आणून द्यायची आहे. ही विनंती राहील दोन्ही संघनायकांना. दोन्ही कॅप्टनना लक्षात ठेवा, आपण इथे येण्या अगोदर टॉसपूर्वी आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी घेऊन यायची आहे, पूर्ण यादी. पुढचा चेंडू मयूर साडी आणि हा देखील झेल होऊ शकतो का बघूया. नाही, क्या बात आहे, काय टायमिंग बघा. जेव्हा स्ट्रोक लागला तेव्हा असं आपण म्हटलं नव्हतं की क्लिअर होईल का, मात्र ज्या पद्धतीने टायमिंग होता प्रॉपर मिडल केला होता आणि चेंडू काव कॉर्नरच्या वरून षटकार. मैं इनकी जर्सी देख रहा हूँ खास करके मयूर की. उसके ऊपर लिखा है बिलीव, खुद के ऊपर विश्वास है, खुद के ऊपर यकीन है. छोटी गेंद, समय मिला, बैकफुट पर जाके खूबसूरती के साथ बॉडी को रोल किया. बैट्समैन बहुत अच्छा था. गेंद डीप मिड विकेट, बाउंड्री रन के बाद 6 रन. नक्कीच आता खूप चांगल्या टप्प्यावरती वळण घेतलेला चेंडू. फिरकी बघा, प्रत्येक फिरकी गोलंदाजाला काल अनिकेत सानपला आपण पाहिलं, त्याचप्रमाणे कित्येक असे गोलंदाज पाहिले ज्यांचा टप्पा फार महत्त्वाचा ठरला होता. आणि काही फिरकी गोलंदाज असेही पाहिले ज्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजाने अक्षरशः धावांची खूप लयलूट केली, धावांचा अक्षरशः डोंगर तयार केला होता.
मात्र आत्ता देखील आपण पाहतोय 1.5 मध्ये 25 धावा दिल्या, 2 महत्त्वाचे गडी बाद केले सत्यमने. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मयूरसाठी आणि हा देखील चेंडू डॉट निघतोय. आणि अजून एक निर्धाव चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 51, या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही तुम्हाला 2 ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. ज्या संघामध्ये श्री आहे, ज्या संघामध्ये JP आहे, सार्विन आहे, ज्या संघामध्ये आपण निश्चित अनिकेतला पाहतोय, त्यामुळे एक बॅटिंग लाईनअप या संघाकडे देखील आहे. मात्र तुम्ही कशाप्रकारे उर्वरित 2 ओव्हरमध्ये ॲज अ फिल्डिंग टीम कॅल्क्युलेशन कराल आणि बॅटिंग टीमला जर पाहायला गेलो तर गौरांग अजूनही विकेटवर, त्यामुळे एक संधी आहे. 2 ओव्हरमध्ये किमान 20 ते 25 म्हणजे एक 80 ते 85 होऊ शकतात. अभी प्रोजेक्ट का स्कोर दिखाई दे रहा है 96, 96 दिखाई दे रहा है. प्रकाश सिंह का विकेट गिर गया, 25 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया. गौरांग बहुत इंपॉर्टेंट पारी राजू अपनी टीम के लिए खेल रहे हैं और फिलहाल अगर देखिए तो 10 गेंदों में 31 रन पर एक इंपॉर्टेंट पारी गौरांग खेल रहे हैं. 64 2 विकेट के नुकसान पर. आपने सही कहा, अगर यहाँ से 20-25 रन आते हैं तो 80 के पार जा सकते हैं, चाहे तो एक बार 90 के पार भी जा सकते हैं. उतना समय उनके पास है, 12 गेंदे हैं, तो 4-5 बड़े स्ट्रोक आप एक बार फिर अपनी मंजिल की तरफ, अपने टारगेट की तरफ जा सकते हैं. देवराज असा एक गोलंदाज आहे ज्याने नेहमीच अष्टपैलू कामगिरी या मैदानावर केलेली आहेत. या मैदानावर ज्यांनी बॅटिंगमध्ये देखील आपल्या संघाला शेवटच्या बॉलवर जिंकून देणारा आणि गोलंदाजीमध्ये पण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये देखील अप्रतिम कामगिरी करणारा गोलंदाज डावखुरा. पहिला चेंडू जलद गतीने आणि निश्चितपणे ज्या टप्प्याची आपण वाट पाहत होतो आत्तापर्यंत आपण स्पिनर पाहिले, स्पिन अटॅक ज्या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्यांदा सत्यमला, त्यानंतर बिपिनभाई, त्यानंतर सार्विन, आता कुठेतरी जलद गती डावखुरा गोलंदाज आणि थोडासा कट करणारा आला, ज्या चेंडूवर धाव मिळाली फक्त 1. बघा बहुत अच्छी गेंद थी, आगे रखा था, एक पैर बाहर निकाल के, ओ बल्ले को लगी, स्टंप को लगी है. जतिन भाई क्या एक बार फिर, जब तक बेल नहीं गिरेंगे तब तक विकेट नहीं गिरने वाला. बेल नहीं गिरे, देखिए बेल नहीं गिरे, स्टंप को गेंद लगी है. ये बिल्कुल संदेश पिलाने साहब वीडियो वायरल करने वाले हैं. नक्कीच श्रेयस अय्यरचं एक शतक आपण पाहिलं होतं, ज्यावेळेस त्याला वाटलं होतं की आपण सगळं काही संपले, मात्र ते नव्हतं, कारण बेल्स पडली नव्हती आणि म्हणूनच बिपिनभाई त्या ठिकाणी म्हणत होते की बॉल लागले स्टंपला. संधी आहे, यष्टीरक्षक येत आहेत स्वतः आणि ओहो काय घडते बघा. झेल आपण म्हणतो यष्टीरक्षक येत आहेत, मात्र समोरून देवराज देखील धावत आलेले. काल आपण असं 2-3 वेळा पाहिलं आणि तुम्ही म्हणालात 1 फुल 3 माली, यहाँ पर 1 फुल 2 माली, लेकिन ये इम्पॉर्टेंट विकेट हो सकता था. ना तेरी ना मेरी, ना तेरी ना मेरी, ये गेंद बीच में गिरी. ये कैच जतिन भाई का था. बिल्कुल देखिए कौन करीब था, गेंदबाज या विकेट कीपर. यहाँ जतिन भाई रुक गए और वो गेंदबाज की तरफ देख रहे थे, गेंदबाज विकेट कीपर की तरफ देख रहे थे. ये बीच में गेंद गिरी है, ना तेरी ना मेरी, बीच में गेंद गिरी और बल्लेबाज को एक नई पारी, अच्छी पारी खेलने का मौका मिला है. नक्कीच स्ट्राईकपासून आपण विशेषतः पाहतोय की देवराज नवीन बॅट्समनला स्ट्राईकवर आणणं पसंत करेल, मात्र पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र स्लोवर वन, चांगला चेंज ऑफ पेस, रिद्धेश गुरव येतोय, दॅट शुड बी टेकन गॉन. मला वाटतं आत्तापर्यंत स्पिन अटॅक सुरू होता, फिरकीची जादू, आणि त्यानंतर जेव्हा लेग कटर टाकणारे किंवा थोडेसे बाहेर निघणारे लेफ्ट आर्म बॉलर आले, फास्टर थोडासा जलद गतीचा मारा देखील, त्याचा कुठेतरी एक आपण म्हणू शकतो बॅट्समनच्या देखील डोक्यावर परिणाम होतो आणि त्यानंतर थोडेसे डबल माइंड होतात खेळताना. आता देखील छानपैकी स्लोअर वन ज्याला पिक करू शकले नाही, ऑन द राईज खेळायला गेले आणि गडी बाद. और इन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की. गौरांग ने 12 गेंदों में 33 रन, इंपॉर्टेंट पारी है और 266 का स्ट्राइक रेट. अभी फिलहाल लेन बहुत अच्छी थी, गुडने स्पॉट पर टिपा खिलाते हुए, और इस गेंद को उड़ाना चाहते थे बॉलर के सिर के ऊपर से, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं था. एक अच्छी पारी जरूर रही है, लेकिन विकेट मिला. सिद्धेश्वर बॉयज के लिए विकेट चाहिए, दहसर बॉयज के लिए विकेट चाहिए, वो विकेट मिला. स्पिन गेंदबाजी आज कारगर नहीं हुए, प्लान ए उनका कोलैप्स हुआ, सामने वाली टीम ने आपको अनसेटल किया. उसके बाद में आप तेज गेंदबाजी की तरफ चले गए तो फायदा हो रहा है, टीम का फायदा बिल्कुल होता है. कल शुभम ने बहुत अच्छी गेंदबाजी की, कल आशीष मेरोड ने बहुत अच्छी गेंदबाजी की, और उसी तरह से देवराज अच्छी गेंदबाजी इस ओवर में अंडर प्रेशर कर रहे हैं. नक्कीच, आणि देवराजने या अगोदर देखील मग आपण गौरांगला पाहू शकतो, किंवा प्रकाश सिंग असेल, किंवा पहिल्या चेंडूवर बाद होणारा साई असेल, आता सचिन नाग यांच्यासमोर कित्येक क्रिकेट खेळलेले आहेत आणि कित्येक सामने खेळले, त्यामुळे कल्पना आहे की बॅट्समनची स्ट्रेंथ काय आहे. आणि ज्या प्रकारे स्लोअर वन आहे देवराजकडे, त्याचप्रमाणे तितका चांगला भन्नाट यॉर्कर देखील आहे. मात्र अजूनही आपलं ब्रह्मास्त्र काढलेलं नाही. स्लोअर वन चेंडूवर निश्चितपणे फसवलं, चकवलं आणि गडी बाद करण्यात यश मिळालं आहे. आता स्ट्राईकला सचिन नाग, अजून एक आक्रमक खेळाडू, जलद गतीने टाकलेला चेंडू,
बॅट्समन बॅकफुटला जाऊन खेळायला गेले, मात्र तितकंसं स्विंग ऑफ द बॅट आणि बॅकलिफ्ट आपण पाहिली वरती नव्हती आणि आता ड्रिल करून तेच करतोय. या अगोदर स्ट्रोक खेळताना ते आलं असतं तर कदाचित संधी मिळू शकली असती. धावसंख्या 67, 3 गडी बाद 4.4 षटकांमध्ये. गौरांग की बहुत ही महत्वपूर्ण वो पारी थी, 32 रन बनाए प्रकाश और गौरांग के बीच बहुत बढ़िया साझेदारी। लेकिन उसके बाद में देखिए इस ओवर में देवराज ने कमाल की गेंदबाजी की है, कमबॅक करने की कोशिश हो रही है। नक्कीच पुढचा चेंडू मयूरसाठी स्लोवर वन. चांगला चेंज ऑफ पेस. डीप मिड विकेटला खेळाडू आहे, क्षेत्ररक्षण करतोय अनिकेत सावंत. जोपर्यंत मिसफिल्ड होईल 2 धावा मिळतील. मात्र आतापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी दूर ठेवलेला आहे फलंदाज जो आपण सचिन नाग नवीन आलेला. मात्र विकेट मिळाली आणि विकेट मिळाल्यानंतर हे थोडंसं प्रेशर आपण पाहतोय. देवराज शेवटचा चेंडू घेऊन धावसंख्या 69 आपण पाहतोय. स्ट्राईकला मयूर पाटील. येत्या क्षणी पहिल्या चेंडूवर ज्याने षटकाराने सुरुवात केली होती. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये उंच मारलेला. काय टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. वाट पाहत होते आणि आउट ऑफ द पार्क मैदानाच्या अक्षरशः बाहेर फेकून दिलं. आणि शेवटचा चेंडू जो व्यवस्थित टाकायचा होता तोच या ठिकाणी निश्चितपणे लेंथ मिळाला. पिकअप स्ट्रोक होता आणि खूप चांगल्या पद्धतीने 5 षटकानंतर धावसंख्या 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना अजय सम्राट 11-75. क्या ज़बरदस्त स्ट्रोक था। देखिए पोजीशन में थे बल्लेबाज पुल करने के लिए और पिकअप पुल था। पावरफुल शॉट, हाई फ्लाई इनटू द स्काई एंड गेंद कर रही है टाटा बाय बाय। गेंद बिल्कुल टाटा बाय बाय करते हुए बिल्डिंग की तरफ चली गई। बहुत ही जबरदस्त टावरिंग शॉट था, ये टावरिंग शॉट था। एक बार फिर जो प्रेशर बन रहा था उसको रिलीज किया गया और पोजीशन, शरीर का संतुलन, आवाज़ बहुत मधुर आई। देखिए एक बार फिर तैयार थे, इस गेंद के लिए तैयार थे। एक ही खराब गेंद थी देवराज की, उसके ऊपर प्रहार और जो प्रेशर रिलीज करने वाला छक्का और एक बहुत बड़ा स्ट्रोक आ गया। बहुत अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर। 75 स्कोरबोर्ड पर है, 6 गेंदों का खिलाना बाकी है। यहाँ से आखिरी 6 गेंदों में कितने रन बनने वाले हैं ये देखना बहुत दिलचस्प। 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत सर 3 ओव्हरमध्ये 51 होते आणि तदनंतर आत्ता आपण 24 पाहतोय उर्वरित 2 ओव्हरमध्ये. आत्ता जे षटक पाहिलं देवराजचं 11 आलं आणि त्याच्या अगोदर जी धावसंख्या आपण पाहिली सत्यमने थोडीशी थांबवून ठेवली होती. शेवटचं षटक घेऊन येतोय सार्वी, ज्याच्यावर जबाबदारी राहील. मात्र समोर तितकाच घातक फलंदाज आहे सचिन नाग. नॉन स्ट्राईकला मयूर जो 6 चेंडू 15 धावांवर खेळतोय. सचिन नाग 1 चेंडू 1 धावांवर नाबाद आहे, जो स्ट्राईकला आता आहे. आणि त्यांच्या समोर आहे सार्विन. एकाच परिसरातून बिलॉंग करतात दोघंही, सार्विन आणि सचिन. पुढचा चेंडू स्लोवर वन. कुठेतरी आता या ठिकाणी पाहतोय की संधी मिळणार रनआउटची. येस, मात्र आता वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बदल केलेले आहेत गोलंदाजीमध्ये. या अगोदरची गोलंदाजी 3 ओव्हरमधली वेगळी होती आणि आत्ता या उर्वरित 2 षटकांमध्ये आपण कमबॅक करताना पाहतोय. राजू, क्या देवराज को वो पहला ओवर मिल सकता था? नई गेंद के साथ गेंदबाजी करने का मौका मिल सकता था। इसके ऊपर चर्चा हम करेंगे। ये बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, लेग स्टंप के बाहर थोड़ा सा पैर इनका चला गया था और गेंद को खेलना चाह रहे थे। गेंद की तरफ आके बल्लेबाजी नहीं हो रही है। ये बहुत अच्छी गेंद थी, पहली गेंद जिसमें रनआउट का विकेट आपको मिला, लेकिन इनके ऊपर निगाह रहेगी। ये बहुत डेंजरस बल्लेबाज है और मयूर पाटिल बैकफुट पर बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। उनके लिए प्लान क्या बनेगा वो देखने वाली बात है। खास करके मैंने आपको सवाल पूछा देवराज के बारे में, क्या उनको वो पहला या दूसरा ओवर देना बहुत ज़रूरी था? नक्कीच ज्या वेळेस देवराज टेनिस क्रिकेटमध्ये असेल, पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये कधी कधी आपण माइंडसेट वेगळा पाहतो की फास्टर बॉलर आहे, जास्त करून बॅट्समन वाट पाहतात मोठे स्ट्रोक जातील. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मॅक्झिमम फर्स्ट सेकंड ओव्हर त्याने टाकलेले आहेत आणि सेकंड स्पेलला देखील ते आलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या मैदानातील परिस्थिती पाहता कधीकधी आपण कर्णधार वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतात, तो या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र तरीसुद्धा कमबॅक करण्याची संधी आहे. काल देखील आपण 78, 79, 82 देखील खूप क्लोज मॅचेस पाहायला मिळाल्या. त्यामुळे सार्विनवर संधी निश्चितपणे पुन्हा एकदा असेल ती म्हणजे जबाबदारी दैसर बॉईज सिद्धेश्वर 11साठी कमबॅक करण्याची. दुसऱ्या बाजूला मयूर पाटीलने एक चांगली गोष्ट केली की स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे. त्यामुळे या उर्वरित 5 बॉलमध्ये 1-2 षटकार जर आले तर निश्चितपणे ही धावसंख्या आपल्याला 85-90 जसं प्रोजेक्टेड स्कोर आपण म्हणालात की 96 होऊ शकतो. मात्र कुठेतरी या ठिकाणी ती बॅटिंग मयूरला करावी लागेल. आता 82 आपण पाहतोय प्रोजेक्ट स्कोर. पुढचा चेंडू स्लोवर वन. हा देखील चेंडू, मात्र संधी निश्चितपणे आहे. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले, मात्र त्या दरम्यान 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू नो मॅन्स लाईनमध्ये ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑफचे खेळाडू आले, काऊ कॉर्नरचे खेळाडू आले, त्यानंतर निश्चितपणे जो मिड ऑफला होता तो देखील प्रयत्न करायला गेला रिद्धेश. मात्र तिघांच्या मध्ये चेंडू आपण लँड होताना पाहतोय. राजू 3 नहीं थे, वहाँ 4 खिलाड़ी थे। अब देखिए एक्शन रिप्ले में
संदेश पिलानी साहब हमें वो दिखाएंगे कि कितने खिलाड़ी वहाँ मौजूद थे। ये गेंद बहुत बढ़िया, बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद उछाल मिला, लेंथ बॉल था, बैकफुट पर इतना समय नहीं मिला बल्लेबाज को वो पुल शॉट खेलने के लिए, बैकफ्लिप का इस्तेमाल करने के लिए। और वो 4 खिलाड़ी थे, बीच में गेंद वो गिरी है। और सबसे बड़ी बात है मयूर स्ट्राइकर इन पर है, किसका इसका जो फायदा ना कितना मिलने वाला है टीम को, वो देखने वाली बात। सार्विन सज्ज होतं षटकातील पुढचा चेंडू घेऊन, बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट आहे, त्यानंतर कव्हरला देखील शारवीन अपनी बॉलिंग मार्फत तैयार, स्कोर 77, 4 विकेट के नुकसान पर। सुनील मोहिते यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, 6 धावा। कड़क मयूर पाटिल की जो बल्लेबाजी है ना बिल्कुल कड़क है, कमाल का स्ट्रोक। 23 पर बल्लेबाजी कर रहे, 8 गेंदों का सामना किया और शुरुआत सार्विन की अच्छी थी, लेकिन ये गेंद एक्शन रिप्ले में देखे टेनिस के डॉट इन द्वारा शॉर्ट पिच गेंद, समय मिला, बल्ले के बीचों बीच खेलते हुए खूबसूरती के साथ गेंद को उड़ाया था तारामंडल में, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी एक दर्शनीय स्ट्रोक का बल्लेबाज मयूर पाटिल के बल्ले से आता हुआ। शिंपोली बोरिवलीचा संघ जर आपण पाहिला तर गाव टू गाव क्रिकेटमध्ये देखील मयूर पाटील अशाच पद्धतीने फलंदाजी करतो आणि आता देखील चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना 8 चेंडू 23 धावांवर नाबाद आहे। 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। मी ताई पॅकर्स पालघर आणि अम्मू 11 मीरा रोड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊनच यायचं आहे। आपली 11 खेळाडूंची लिस्ट आहे, यादी ती घेऊन यायच्या, लवकरात लवकर आपण इथे उपस्थित राहायचं आहे। व्हॉट अ शॉट, लो फुल टॉस, काय पिकअप नाही, संधी होती मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली, स्ट्राईकला स्वतः पुन्हा एकदा येत आहेत। खूप काही वेगवेगळ्या गोष्टी, मिसफिल्डिंग आपण पाहिलेल्या आहेत, कॅचेस काही सुटलेले आहेत, मात्र आता देखील नशिबाची साथ नाही मिळाली मयूरला, अन्यथा हा देखील एक उत्कृष्ट लो फुलटॉस चांगला पिक केला होता आणि समोर षटकार होऊ शकला असता, मात्र 2 धावांवर समाधान। धावसंख्या 85, 85 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। सुंदर क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा जिस तरह से स्ट्रोक खेला गया था, फुल टॉस गेंद थी, इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ एक खूबसूरती के साथ अच्छा स्ट्रोक खेल दिया था, लेकिन बॉडी लाइन पर जो खिलाड़ी थे इनका एफर्ट बहुत बढ़िया, देखिए किस तरह से गेंद को रोकने का प्रयास किया गया था। इस तरह से आपको फील्डिंग करनी थी। पूरी मैच की अगर कहानी देखें तो बॉलिंग में वो जो गेंदबाजी का जो टिप्पा था वो इतना अच्छा नहीं था, और अब जाकर फील्डिंग में जो एफर्ट आपने डाला है जिसमें आखिर के ओवर में बेहतरीन फील्डिंग, लेकिन इससे पहले फील्डिंग भी इतनी अच्छी नहीं रही है। सज्ज होत आहेत शेवटचे 2 चेंडू घेऊन, आतापर्यंत 6 आणि 4 10 धावा आणि पूर्ण 2 षटकांमध्ये आपण जर पाहायला गेलो तर 29 धावा दिलेल्या आहेत। त्यामुळे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल सार्विनला। ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू मयूरसाठी जलद गतीने टाकलेला चेंडू। आतापर्यंत 3 ते 4 चेंडू आपण पाहिले जे फास्टर वन पाहायला मिळाले, त्यातले 2 देवराजचे होते आणि 2 सार्विनचे होते। थोडंसं कधीकधी वेग देखील फलंदाजाला बीट करतो, कारण टायमिंग झालं तर षटकार चौकार, नाहीतर निश्चितपणे थोडासा लेग ब्रेक होता आपल्याला पाहायला मिळाला। टप्पा थोडा ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता, म्हणूनच बॉलच्या रीचपर्यंत पोहोचू शकले नव्हते। जागेवरूनच खेळण्याचा मानस होता मयूरचा आणि चेंडू निर्धाव। शेवटचा चेंडू, धावसंख्या 85 मयूरसाठी आणि शेवट गोड, स्पर्धेची सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। फुलटॉस चेंडूवरती आक्रमण, धावसंख्या 91। नॉस्टार चषक 2024 दुसऱ्या दिवसातील आणि दोन्ही दिवसातील जर पाहायला गेलो तर सर्वोच्च धावसंख्या 91, 92 धावांची गरज सिद्धेश्वर दहीसर बॉईज या संघाला। क्या खूबसूरत स्ट्रोक था और क्या एक बार फिर अंत किया गया। एक्शन रिप्ले देखे, आखिरी गेंद पर किस तरह से टूट पड़े हैं बल्लेबाज मयूर पाटिल। सार्विन की गेंद फुल टॉस है और कहाँ छोड़ने वाले हैं। अंत भला तो सब कुछ भला, मयूर का बल्ला माशाल्लाह का कमाल की बल्लेबाजी की है। ये शॉट देखिए, इनका कॉन्फिडेंस देखिए, इनका आत्मविश्वास देखिए। मयूर ने आज धुआंधार बल्लेबाजी की और उसका भरपूर फायदा उठाते हुए शानदार बल्लेबाजी करते हुए एक अच्छा फाइटिंग टोटल है। 92 रनों की ज़रूरत है, हाईएस्ट स्कोर टूर्नामेंट का है, और साई भोईर आज अपना खाता नहीं खोल पाए। गौरांग की बात करें तो 32 रन, प्रकाश सिंह 25 बहुत इंपॉर्टेंट है, 12 गेंदों में 32, 10 गेंदों में 25, एक अच्छा कॉन्ट्रीब्यूशन, दूसरे विकेट के लिए एक इंपॉर्टेंट साझेदारी। जब प्लेटफॉर्म बना तो मयूर पाटिल ने आके धुआंधार बल्लेबाजी करते 11 गेंदों में 31 रनों की बहुत ही ज़बरदस्त पारी खेली है। सचिन नाग नॉट आउट, सचिन नाग 1 रन और परेश राजपूत अपना खाता नहीं खोल पाए, नॉट आउट रहे हैं। एक्स्ट्रा 2 हैं 6 ओवर के बाद, स्कोर है 91 पर 4। 91, 4 गडी बाद 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फक्त एक्स्ट्राज आहेत,
म्हणजे खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना मात्र सत्यम यांनी 2 षटकामध्ये 25 धावा देताना 2 विकेट घेतल्या. इकॉनॉमी 12.50. बिपिनभाई एका षटकामध्ये 20, थोडंसं महागडं षटक. फक्त आपण पाहिलं तर सार्विन ज्यांनी 2 षटकामध्ये 35 धावा देताना कुठल्या प्रकारे विकेट नाही. 17.50ची इकॉनॉमी. देवराज 1 ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 11 धावा दिल्यात. पहिला गडी 0वर, दुसरा गडी 58, तिसरा 66, चौथा 75, 2 एक्स्ट्राज. 6 षटकामध्ये 91 धावा केल्या संघ अजय सम्राट 11, 4 गडी मोबदल्यामध्ये. आणि आता धावांचं लक्ष दिलं आहे सिद्धेश्वर दैसर बॉईज या संघाला, ते म्हणजेच 92 धावा. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आहे आणि नक्कीच ते पूर्ण होतील का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप या संघाकडे देखील आहे हे पाहणं गरजेचं राहील. जेपीला ॲक्शनमध्ये यावं लागेल. देवराज देखील आहे, मात्र सार्विन आहे, श्री आहे. बिल्कुल इस मुकाबले में जो पहली पारी की बात करें तो किस तरह से शॉट सिलेक्शन था उसके ऊपर भी चर्चा होगी. पहली गेंद पर विकेट मिला था. अब 11 टीम के कप्तान और ताई पैकर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, प्लीज़ आइए टॉस के लिए. और उसके बाद में देखिए दूसरे विकेट के लिए इंपॉर्टेंट साझेदारी. दोनों बैटर ने धुआंधार बल्लेबाजी की है. पहली इनिंग के हाईलाइट है फ्रंट फुट पर बैक फुट पर जाके जिस अंदाज से आज दोनों बैटर ने गौरांगा और प्रकाश ने बल्लेबाजी की है. और स्पिन गेंदबाजी थी राजू, वो अनसेटल किया. खास करके उनके जो प्रमुख गेंदबाज थे उनके ऊपर हमला किया गया. सुंदर बल्लेबाजी रही है, टकाटक बल्लेबाजी रही है. शॉर्ट पिच गेंद कहाँ छोड़ने वाले हैं. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ एक खूबसूरत पुल शॉट. उसके बाद में आगे गेंद थी, उसके ऊपर भी प्रहार किया गया. बैकफुट पर जाके बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है प्रकाश की. गौरांग ने बैकफुट पर लेग ब्रेक गेंद के ऊपर हमला किया. तो दोनों तरफ से आक्रमण हुआ. एक इंपॉर्टेंट साझेदारी दूसरे विकेट के लिए. दोनों का खेलने का तरीका बहुत अच्छा था. गेंदबाजी की बात करें तो ज़्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी रही है. लेग ब्रेक गेंद, लेकिन बल्लेबाज को समय मिला था, उसका भी भरपूर फायदा उठाते हुए गेंद को बाउंड्री रन के बाहर भेज दिया था. और ये थोड़ा अलग मोमेंट था. गेंद बल्ले को लगी, स्टंप को लगी, लेकिन बेंच नहीं गिरे. यह हाईलाइट है आज के दिन का जो पहला मुकाबला, जिसमें बल्लेबाजी बहुत उम्दा रही है. बैटर ने अपना प्रभाव दिखाया, शानदार बल्लेबाजी करते हुए. शॉर्ट पिच गेंदबाजी और ओवर पिच गेंदबाजी रही है. और उसके कारण आज इस मुकाबले में अगर देखें तो बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन. फुल टॉस गेंद फिनिश किया था छक्के के साथ. आज गेंदबाजी असरदार नहीं रही, बल्लेबाजी दमदार रही है. और टेनिस क्रिकेट.in पर पहली इनिंग के हाईलाइट. 92 रनों का लक्ष्य इस मुकाबले में. नेक्स्ट मैच अमू 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस के लिए आइए और आपके जो प्लेयर की लिस्ट वो फिलअप करके आपको हमारे टॉस बॉक्स की तरफ आना है. ताई पैकर्स के कप्तान पहुँच चुके हैं. ताई पैकर्स के कप्तान पहुँच चुके हैं. अमू 11 टीम कप्तान. चलिए, दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण रहेगी. राजू हमारे साथ रहेंगे और जब दूसरा मुकाबला जो शुरू हो जाएगा तब मनीष पाटिल की आवाज़ आप सुनेंगे पहले इनिंग में. उसके बाद में एक बार फिर कहानी बहुत इंटरेस्टिंग है. कल का जो खेल था जिसमें 1 गेंद 4, 1 गेंद 2, क्या कमाल के मुकाबले. उसके बाद में शायद के अंधेरे में जिस तरह से अंधेरा हुआ था, उसके बाद में बहुत ही बढ़िया और अच्छा प्रदर्शन किया था. मज़ा आया था. धुआंधार बल्लेबाजी इन्होंने की. दर्शक काफ़ी संख्या में मौजूद थे. युवक मंडल जनमित्र फाउंडेशन प्रेजेंट नॉस्टर चषक 2024. प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रकाश सिंह गेंदबाजी करने का तैयार और जैनेश अनिकेत दोनों प्रारंभिक बल्लेबाज इस वक्त फिलहाल बल्लेबाजी करने के लिए तैयार. हमारे साथ स्कोरर हैं मिस्टर वड़िवेल, आपका भी स्वागत है. कल आशीष उपाध्याय हमारे साथ बतौर स्कोरर बहुत बढ़िया काम करते हुए आपने देखा था. कल चंद्रकांत शेट्टे, इनकी आवाज़ आपने सुनी. आज मनीष पाटिल ज्वाइन हो चुके हैं. सुप्रीम चषक, सांघी प्रीमियर लीग, महाराष्ट्र गोवा, पुणे नगरी में और डिमांड इस कमेंटेटर के लिए. फुल टॉस, ईंट का जवाब पत्थर से दे रहे. ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से और लाजवाब शॉट बल्लेबाज जैनेश पटेल का. स्कोर 6 रन. नक्कीच, म्हणून म्हटलं होतं मी प्रशांत सर की या संघाकडे देखील ती बॅटिंग करण्याची धमक आहे, क्षमता आहे. जैनेश पटेल असेल किंवा अनिकेत आहे, सार्विन आहे, रिद्देश आहे, देवराज आहे,
श्री आहे. त्यामुळे लॉंग बॅटिंग लाईनअप आहे 6व्या-7व्या क्रमांकापर्यंत. मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 ट्राय करावे लागणार तुम्हाला. 3 षटकार बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस आणि आक्रमक पद्धतीने पहिल्या चेंडूवर धमक दाखवून दिलेली आपली. लेग स्टंप के बिल्कुल बाहर गेंद है. अंपायर हमारी तरफ बढ़ते हुए वाइट बॉल का इशारा जरूर करने वाले. वाइट बॉल और स्कोर 7 पर पहुंच चुका है. जैनिश पटेल 6 पर बल्लेबाजी करे. अनिकेत सावंत के ऊपर भी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. नक्की सिद्धेश्वर बॉईजसाठी ज्याने कित्येक सामने आपल्या एक हाती जिंकून दिलेले आहेत. याच मैदानावर वेगवेगळे रेकॉर्ड्स देखील अनिकेत सावंतच्या नावावर आहेत आणि म्हणूनच त्याला सलामीची संधी दिलेली आहे. स्ट्राईकला जे पी आहेत, ज्या फॉर्ममध्ये सध्या आहेत ते, आणि फास्टर वन नेहमीच गोलंदाजी तितकंच सक्षम गोलंदाज प्रकाश सिंग. राजू, सबसे बड़ी बात है आपके लिए 1 ओवर पावर प्ले का मिलने वाला है, तो उस ओवर का कितना फायदा उठाएंगे बतौर बल्लेबाज? आस्किंग रेट 14 के ऊपर है. अगर 2 भी बड़े स्ट्रोक आते हैं तो काम हो जाएगा, लेकिन पावर प्ले में आप मैक्सिमम रन बनाने की कोशिश करेंगे. नक्कीच मिड विकेट आणि लॉंग ऑन दोनच खेळाडू बाहेर आहेत. त्यामुळे उर्वरित 4 बॉलमध्ये किमान 2 अजूनही षटकार आले तर चांगली सुरुवात आपण 18-20ची दिली तर निश्चितपणे उर्वरित ज्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. पहले ओवर की कहानी. ओह, इस बार अच्छी गेंद. उंगली खड़ी होती हुई बल्लेबाज अनिकेत सावंत अपना खाता नहीं खोल पाए. बहुत अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर और फुल लेंथ गेंद. उसका फायदा मिला प्रकाश सिंह को. सेलिब्रेशन करने का मौका. विकेट कीपिंग भी बहुत बढ़िया रही है. और अनिकेत मेरे हिसाब से राजू थोड़ा निराश रहेंगे क्योंकि ये अपना खाता नहीं खोल पाए. निराश है. इनकी निगाहें देखिए, निगाहें बिल्कुल ज़मीन की तरफ है. स्ट्राइक रेट 0 है, आपने खाता नहीं खोला है और 0 का चश्मा पहनते हुए डगआउट की तरफ आ रहे हैं. आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू प्रकाश या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडू ऑफकट टाकायचा होता मात्र तसा निघाला नाही आणि यश मिळते. मगाशी तुम्ही मला विचारलं होतं की देवराज याने पहिले किंवा दुसरं षटक टाकणं किती महत्त्वाचं होतं. आता बघा प्रकाश सिंग त्याच टप्प्यावर फास्टर वन टाकणार आहे. जास्त स्पीड आपण जर पाहिलं तर जास्त पावलांचा रनअप नाही, मात्र चांगल्या टप्प्यावर टाकणारा गोलंदाज हा देखील आहे. मी विनंती करेन ताई पॅकर्स पालघर आणि अम्मू 11 मीरा रोड या दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग 11 लिस्ट, त्याचप्रमाणे प्रथम संघनायक तुम्ही टॉससाठी व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चेक. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि दोन्ही कॅप्टन्स क्विक डिसिजन घ्यायचा आहे. जसा कुठला कॅप्टन नाणेफेक जिंकतोय तुम्हाला डिसिजन घ्यायच्या सर्व नियमांची माहिती घेऊनच आपण ही स्पर्धा खेळणार आहोत. हेड हॉटेल कॉल कोण देते? चालेल. अम्मू 11चे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड इज कॉल अँड हेड इट इज. तर नाणेफेक जिंकलेली आहे अम्मू 11. तर निर्णय काय असेल? फिल्डिंग करून. कधी या मैदानात आतापर्यंत खेळ झाला आहे आणि खेळ झाला तर अनुभव कसा होता? खेळलो तर आहे ग्राउंडवरती, पण अनुभव एवढा चांगला नाही. आज करू चांगलं. एक्झॅक्टली, हे खूप महत्त्वाचं आहे. मॅच ऑन आहे त्याच्यामुळे जास्त चर्चेसाठी वेळ नाही. नाणेफेक जिंकून अम्मू 11 काश्मीरा या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जगात थेट समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूया. राजेश कुळे सरांचा सोबत असतील प्रशांत आदोडे सर. थँक्यू. धन्यवाद. मनीषजी पाटील यांना देखील आपण ऐकणार आहोत यानंतर. मात्र पहिला चेंडू डावखुरा बॅट्समन विनय कुंवर विनय कुमार. प्रशांतजी, याच बॅट्समनने टेनिस क्रिकेटमध्ये यावर्षी जर पाहिलं तर याच मैदानावर डे नाईट स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा फलंदाज आहे. त्यामुळे निश्चितच अपेक्षा आहेत, आशा आहेत या फलंदाजाकडून. राऊंड द विकेट आणि ऑन दी अप खेळायला गेले मात्र या ठिकाणी सर्कलच्या आतमेच खेळाडू गौरांग त्या ठिकाणी येतोय. खेळाडू बाद. महत्त्वाची विकेट मिळते. एक आक्रमक डावखुरा फलंदाज विनय बॅक टू द पॅवेल विथ द गोल्डन डक. आपण पाहतोय 2 चेंडू खेळलेला आहे मात्र 0वर बाद होऊन परततोय. त्यामुळे संधी निश्चितपणे होते. नुकतंच मी म्हटलं होतं कि विनय के पास वो क्षमता इस मैदान पर बहुत सारी अच्छी पारियां खेली थी, लेकिन आज निराश किया. जो आवश्यकता होती. विनय कुमार 2 गेंदों का सामना किया. आज अपना खाता नहीं खोल पाए. ये आउट क्यों हुए इसकी वजह देखिए. एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी और फुटवर्क नहीं था. खड़े खड़े खेलने की जब आप कोशिश करेंगे, गेंद के लाइन में आके बल्लेबाजी आप नहीं करेंगे तो परेशानी हो सकती है, क्योंकि ये रबर बॉल है. आज बारिश नहीं है. ज़्यादा फुटबॉल ऑफ स्टंप के बाद शफल तो हुए, लेकिन गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ. गेंद चली गई पॉइंट क्षेत्र में और गौरांग का अच्छा कैच. निराश है, ये भी खिलाड़ी निराश है. अनिकेत भी निराश है क्योंकि अपना खाता नहीं खोल पाए थे. दूसरी तरफ प्रकाश सिंह ने बल्लेबाजी में अपने जौहर दिखाए, वो अपना हुनर दिखाया. उसी तरह से गेंदबाजी में बहुत अच्छा प्रदर्शन करे. ये ऑलराउंडर खिलाड़ी है.
टेनिस क्रिकेट .in द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का 19 लाख से ज़्यादा सब्सक्राइबर है टेनिस क्रिकेट .in के। और फिलहाल ये कॉम्बॉक्स दिखाई दिया जा रहा है। सुंदर, बहुत बढ़िया गेंदबाजी प्रकाश द्वारा, लेंथ बहुत बढ़िया। देखिए जब टीम मैदान के अंदर आई थी सम्राट, इन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की। और एक तरफ सिद्धेश्वर बॉयज़ ने जो प्लान बनाया था, खास करके गेंदबाजी स्पिन आक्रमण के साथ जो शुरुआत की थी, क्या वहाँ थोड़ा सा एक बार फिर वो गलत कदम था टीम दहीसर बॉयज़ टीम का? निश्चित तौर पर अगर देखा है तो उनका फ्रंट लाइन बॉलर सत्यम चौधरी है और जिसके साथ वो जाना हमेशा पसंद करते, तो निश्चित तौर पर एक अलग अंदाज था। लेकिन जैसे आपने यहाँ पर कहा कि पावर प्ले का आपको पूरी तरह से फ़ायदा उठाने की ज़रूरत है। अच्छी लाइन लेन से गेंदबाजी की प्रकाश ने, कोई ज़्यादा रूम नहीं दिया बल्लेबाज को। हालांकि ऑफ स्टंप के बाहर रूम बनाकर स्ट्रोक खेले या ओवर पिच गेंदे या ज़्यादा शॉर्ट गेंदे, अपने टिप्पे को अच्छी तरह से भली बाती समझा था और उसी अंदाज से उन्होंने गेंदबाजी की जिसका फ़ायदा उन्हें मिला। और यहाँ पर रन संख्या 1 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 8 रन। हालांकि बहुमूल्य विकेट लिए, उन्हें पता है जयनेश पटेल वहाँ पर है, तो यहाँ से अगर मैच में कमबैक करना है, जो रिक्वायर्ड रन रेट 16.80 का है, तो कमबैक करने के लिए एक ही यहाँ पर एक रास्ता है, आपके पास विकल्प बचा हो कि मैक्सिमम रन्स बनाने हैं तो बाउंड्रीज नहीं सिक्सर के लिए जाना होगा, ताकि इक्वेशन समीकरण बहुत ही कम हो सके। राजू देखिए, इस मुकाबले में जब आप गेंदबाजी कर रहे हैं तो आपके पास विकल्प क्या है? एक तो आप तो 6-7 मिनट के अंदर आप गेंदबाजी कर सकते हैं, दूसरा विकल्प है आप 4 मिनट के अंदर गेंदबाजी कर सकते हैं। टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त आपके स्क्रीन पर बबन दादा गुरव, और फिलहाल बहुत ही बेहतरीन आयोजन है नॉस्टर चषक 2024 का, शानदार खेल भी है। और तीसरा विकल्प है आप 2 मिनट के अंदर भी गेंदबाजी कर सकते हैं। ये मंच है नॉस्टर चषक 2024 का, मंच सजा हुआ है और अपने बोरिक मार पर गेंदबाज सत्या, क्लीन बॉल, 100 सोनार की एक लोहार की, चारों खाने चित किया। जयनेश के ऊपर सबकी निगाहें थी, लेकिन आज जयनेश पटेल फेल और इस वक्त गेंदबाज असरदार सरदार बने हैं। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। नॉस्टर चषक 2024 की यह इंटरेस्टिंग कहानी। जयनेश पटेल ने बनाए 7 रन, 3 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट बहुत ही बढ़िया था, लेकिन यह भी निराश है। मैंने 3 खिलाड़ियों को राजू देखा है, 3 खिलाड़ी जो है ना, उनकी निगाहें जो है ना बिल्कुल जमीन की तरफ है। आप देख सकते हैं तीनों निराश है। आपकी आंखें जो एक बार सीधी होती, एक बार हमारी तरफ होती तो बिल्कुल वो अलग बात है। 2 बल्लेबाजों ने खाता नहीं खोला। जयनेश पटेल कुछ करना तो चाह रहे थे, लेकिन स्टंप के अंदर गेंद थी सत्या की, बहुत अच्छी गेंद जिसमें विकेट प्राप्त हुआ। न्यू बैटर आकाश। युवक मंडल जनमित्र फाउंडेशन प्रेजेंट नॉस्टर ट्रॉफी 2024 रबर बॉल का एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट। और इस मुकाबले में सम्राट स्मार्ट क्रिकेट खेल रहे। टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। टूर्नामेंट के आयोजनकर्ता की बात करें तो गणेश बारे, और क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया था। बहुत अच्छी गेंद थी, लेफ्ट हैंडर की गेंद है, गोल्डन स्पॉट पर टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही, अक्रॉस खेलने की कोशिश, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, और बहुत बढ़िया तरीके से क्लीन बॉल किया था। आकाश आलमी, रिद्धेश गुरव दोनों के ऊपर दारोमदार। सत्या पहली गेंद पर विकेट। और जब किसी भी गेंदबाज को विकेट मिलता है तो कॉन्फिडेंस बढ़ता है। फुल टॉस गेंद, इसके ऊपर प्रहार, ज्यादा आगे डालने की कोशिश, खामियाजा भुगतना पड़ सकता है। भाग्य का साथ मिला, शॉट अच्छा था, टाइमिंग प्रॉपर था, लेकिन भाग्य का साथ नहीं मिला। आकाश 1 और रिद्धेश इस वक्त अगर देखें तो बहुत महत्वपूर्ण पारी उनको खेलनी है। दबाव तो है हमारे स्कोरर के साथ इस वक्त। ये कॉम्बॉक्स एक तरफ राइट साइड पर राजू कोड़े हैं, कबड्डी क्रिकेट खो खो, ये देखिए राजू कोड़े इस वक्त हैं। और हर फॉर्मेट जो क्रिकेट का होता है वहाँ भी कमेंट्री करते हैं, अंडरआर्म से लेके ओवरआर्म तक। रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी इस वक्त बाउंड्री रन पर मौजूद है। खराब फील्डिंग, बहुत खराब फील्डिंग। फंबल अलाउ से बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। सिंगल को डबल में कन्वर्ट करना भी आना चाहिए, बहुत महत्वपूर्ण होगा। जयनेश पटेल का विकेट 7 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया था। 11 रन 3 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर 27 गेंदों में 81 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आकाश 1 पर बल्लेबाजी कर रहे और रिद्धेश गुरव
लेग स्टंप के काफी बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से। अक्षय निर्मल हमारी तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। रिक्वायर्ड रेट राजू जो थोड़ा 14 के आसपास था वो अभी चला 18 के ऊपर। इसकी वजह है पावर प्ले में अपने पावरफुल बल्लेबाजी नहीं की, अपनी पावर अपनी नहीं दिखाई। गेंदबाजी करने के लिए सत्या इस बार ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी इस बार सत्या द्वारा। दूसरा ओवर आप देख रहे हैं और दूसरे ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन सत्या द्वारा। सत्यम शिवम सुंदरम, येस, सत्यम शिवम सुंदरम दोन्ही जर पाहिलं तर आपण डावखुरा गोलंदाज हा देखील जलदगती गोलंदाजी करतो. प्रकाशने देखील फास्टर वन लेग स्टंपच्या बाहेर, निश्चितपणे पंचांचा इशारा येतोय. अक्षय निर्मल यांच्याकडून वाईड अवांतर धाव. पहिल्या षटकामध्ये आपण प्रकाश सिंगला पाहिलं, टप्पा चांगला होता आणि तितकाच वेग. दुसऱ्या षटकामध्ये डावखुरा गोलंदाज सत्या वेगावर स्वार होऊन तितकाच कटर देखील छान पद्धतीने हाताळताना 2-3 आपण 2 वाईट पाहिलेत, मात्र यश देखील मिळून दिलेलं आहे. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन सत्या द्वारा। ऑन साइड पर पुल करना चाहते थे, अपील करते हुए विकेट कीपर अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, स्टैटिक लाइन पर गेंदबाजी करना बहुत जरूरी है। आपने मांगा था, बिल्कुल वो अपील भी किया, सारी चीजें की। उसके बाद में एक खिलाड़ी जाके अक्षय को मिले हैं, अक्षय को मिले भाई, पूछा आउट है या नॉट आउट, करीब जाके एक बार फिर वो सवाल पूछा गया था। नक्कीच थोडा जलद गतीने टाकला चेंडू. साई भोईर, साईने निश्चितपणे अपील केलं. त्यानंतर जो गोलंदाज आहे त्याच्याकडून कुठल्या प्रकारे या ठिकाणी अपील आपल्याला पाहायला मिळाली नाही. अमरने अपील केलं, मयूरने अपील केलं, गौरांग देखील त्या ठिकाणी तयार होता. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू आता शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वतः गौरांग, वाकडे त्याकडे मिलू आहे आणि मिलू जोपर्यंत चेंडू फील्ड करेल एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या अगोदर आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये 38 40 आणि आत्ता आपण पाहतो 2 ओव्हरनंतर 14. म्हणजे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आहे की षटकारांची आतिषबाजी फार आवश्यक आहे. मगाशी 14 नंतर 16 नंतर 18 आणि आता ही 19.50 ची सरासरी आपल्याला रिक्वायर्ड जी आवश्यक धावगती आहे ती पाहायला मिळते. सम्राट ने जब बल्लेबाजी की ना तब पहले ओवर में 12 रन आए थे, दूसरे ओवर में 20, उसके बाद में 19, 13, 11 और 16 रन आए थे। तो जो उनका ग्राफ था बहुत अच्छा था और पावर प्ले में बहुत बेहतरीन बल्लेबाजी की, अपोनेंट टीम के गेंदबाज को अनसेटल किया। अब देखिए उसी तरह की बल्लेबाजी आपको करनी थी, 92 तक जाना है। क्या वो 92 का बोझ है आपके ऊपर? जिस तरह से आपके बल्लेबाजी हो रहे, पहले ओवर में कम से कम 2 या 3 बड़े स्ट्रोक आपको खेलने थे, लेकिन आपने वो काम नहीं किया। दूसरे ओवर में सत्या ने आके अच्छी गेंदबाजी की है। पहले ओवर में अगर देखें तो 8 रन, दूसरे ओवर में थोड़ा सा बेहतर ओवर है। दहीसर बॉयज़ के लिए बहुत ही अच्छा ओवर है, क्योंकि स्कोर अगर देखें तो अभी टोटल बन गया है कुल मिलाकर 14। तो पहले ओवर में 8, इस ओवर में केवल 6 रन आए, तो अच्छा ओवर था सत्या का। अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खेलना चाहते थे, फ्राइटेड गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी अमर सिंह, और अमर सिंह ने विकेट प्राप्त किया है। सुंदर कैच, बल्लेबाज रिद्धेश गुरव बॅक टू द पॅव्हलियन। खूप पहिला चेंडू चांगल्या प्रकारे उंची लाभलेला असा अमर आहे. अमर सिंगचा पहिला चेंडू आपण पाहिला स्लोअर वन, आणि एवढ्या उंचावरून ज्यावेळेस उंचीवरून रिलीज पॉईंट आपण पाहतोय, हा एम ॲक्शन आहे. ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर अवधूत पाटकर याला तर संधी मिळते. ॲक्शन रिप्ले बघा, हा एन ॲक्शन आहे, ज्यानंतर टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक ओळखू शकला नाही आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड यश मिळतंय. अमरला यश मिळतंय. संघ अजय सम्राट 11 आणि सम्राट अजय 11ने चांगल्या प्रकारे फलंदाजी केली, तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या संघामध्ये देखील दहीसर बॉयज, सिद्धेश्वर 11 हा देखील एक घणाघाती फलंदाजी करणारा संघ आहे. मात्र आत्ता तरी तुर्तास त्यांना बॅकफुटला ठेवलेला आहे आणि येणाऱ्या फलंदाजांवर ज्या प्रकारे गोलंदाज आक्रमण करतात, 4 गडी बाद 14 धावा 2.1 षटकामध्ये संघ आपण सिद्धेश्वर दहीसर बॉयजला पाहतोय. शेयर मार्केट बढ़ रहा है, शेयर मार्केट बढ़ रहा है। एक तरफ अगर देखिए तो आस्किंग रन रेट था वो 14 का था, एक तरफ अब आपने रन नहीं बनाए तो वो 20 की तरफ चला गया। ये अच्छे संकेत नहीं है सिद्धेश्वर दहीसर बॉयज टीम के लिए। अमर सिंह गेंदबाजी करने के लिए तैयार, शॉट अच्छा है ऑन साइड पर, लेकिन बहुत ऊपर गेंद चली गई, लॉन्ग ऑन पर गेंद के नीचे खिलाड़ी दिया कैच आउट। बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं। 14 पर चौथा झटका और इस वक्त अमर सिंह ने दूसरा शिकार किया। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, दबाव सिद्धेश्वर बॉयज के ऊपर। नक्कीच सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करतायत. गोलंदाजाला अंदाज आला पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे दहीसर बॉयज सिद्धेश्वर 11ने गोलंदाजी केली, याचा कुठेतरी अभ्यास करून आता मात्र ज्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये
स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आले त्यावेळेस प्रत्येक गोलंदाजाने आपला टप्पा ओळखून आपली स्ट्रेंथ ओळखून गोलंदाजी करत आहेत. कुठल्याही प्रकारे फक्त वेगावरती स्वार होत नाही आहेत, तर टप्पा चांगला आहे, अचूक नियंत्रण देखील आपण चांगलं पाहतोय. मी विनंती करतोय टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमकार देसाई, आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नॉस्टार चषक 2024 या भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि या तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवशी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओमकार देसाई, आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं है. अमर सिंह अपने बॉलिंग मार पर तैयार, स्कोर 14 रन 5 विकेट के नुकसान पर। और राजू 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में अमर सिंह ने लगातार 2 झटके दिए। ऑन हैट्रिक अमर सिंह कीर्तिमान के दहलीज पर नए बैटर मैदान के अंदर आए हैं। श्रीनिवास आकाश के ऊपर दारोमदार, टीम संकट में है। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार, खड़े खड़े ऑन साइड पर गेंद को खेल दिया, लेकिन गेंद भी खड़ी हो चुकी है। कैच इतना आसान नहीं है, तालमेल नहीं था राजू। तालमेल अगर बेहतर होता ना तो बिल्कुल ये कैच होता। दोनों के हाथ कमर पर है, गेंद आपके हाथ से छूट चुकी है और फिलहाल सामने वाले टीम के बल्लेबाज को जीवनदान मिला है। लॉन्गॉन आणि काऊ कॉर्नर ज्या ठिकाणी आपण सचिन नाग आणि प्रकाश दोघंही निघाले होते कॅच घेण्यासाठी. मात्र कधी कधी आपण आपली देहबोली सांगतो की यस, मला कल्पना आहे की मी त्या रेंजपर्यंत पोहोचू शकतो, ज्या प्रकारे चेंडू त्या ठिकाणी येईल, कलेक्ट करेल. मात्र दोघंही तिथे पोहोचले आणि आज दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आपण पाहिलं की अशा वेळेस बॉल तिथे आल्यानंतर देखील चुका झालेल्या आहेत. एक हुकली खरं म्हणजे हॅट्रिक गोलंदाजाची. पुढचा चेंडू अमरचा आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू. म्हणजे मगाशी आपण पाहिलं ज्या ज्यावेळेस उसळी घेणारे चेंडू थोडेसे बाहेर निघाले ऑफस्टम्पच्या, त्यावेळेस बॅट्समन प्रकाश असेल किंवा आपण गौरांगला पाहिले त्यांनी पॉईंट आणि कव्हरला चौकार आणि षटकार खेचलेत. आता मात्र ते टायमिंग चुकतंय, ते म्हणजे आकाश आल्वेचं. शॉट पेस गेंद हवा में बिल्कुल बड़े स्ट्रोक के लिए जा रहे थे। तीसरा विकेट आज अमर सिंह ने बहुत ही शानदार गेंदबाजी की है और सिंह इज किंग। 20 गेंद में 77 चाहिए। दबाव बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के ऊपर है और मोमेंटम गेंदबाजों के पास। बल्लेबाज देखिए, ये चौथा बल्लेबाज मैं देख रहा हूँ जो ऊपर नहीं देख रहे हैं, जमीन की तरफ देख रहे हैं। मतलब आपका जो प्रदर्शन था वो बहुत खराब हो गया और विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल। दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। एक्सीलेंट बॉलिंग बाय अमर सिंह। आकाश एक रन बना के बैक टू द पेवलियन चले गए। विकेट किस तरह से गिर गया वो भी देखना बहुत जरूरी है tenniscricket.in पर। नक्कीच विकेट कशी पडली ते आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया. मगाशी म्हटलं मी हाय ॲक्शन आहे, मात्र आता थोडासा आखूड टप्प्याचा जास्त उसळी घेणारा बाउन्स करण्याचा प्रयत्न होता आणि मिस टाईम झाला, टॉपेज लागला स्वतः त्या ठिकाणी. त्या 2 कॉटन बोल्ड आपण पाहिले आणि मला वाटतं ही चौथी विकेट होऊ शकली असती. म्हणजे खूप चांगला अचूक टप्पा, अचूक दिशा आणि नियंत्रण आपलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही लेग ब्रेक करता, ऑफ ब्रेक करता आणि त्यामध्ये यशस्वी होतोय अमर सिंग. म्हणूनच आपण म्हणतोय की 6 गडी बाद झालेले आहेत आणि यामधले 3 गडी एकाच षटकामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळवलंय, ते म्हणजे अमर सिंगने. सुंदर गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए अमर सिंह। ऑन साइड पर टाइमिंग बहुत अच्छा, पुल किया डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी शारविन के बल्ले से। इस ओवर में बहुत ही दमदार स्ट्रोक है, छक्का है, मैग्निफिसेंट स्ट्रोक जिसकी जरूरत है। वेलकम 6। नक्कीच अप्रतिम टायमिंग. पहिला चेंडू टायमिंग बघा प्रॉपर पाहायला मिळते आपल्याला. ज्या पद्धतीने चेंडू बरोबर समोर मिळाला, टप्पा पडल्यानंतर टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळालं. फुटवर्क छान होतं, पदर आली त्याचं आपण जर वापर केला तर अशा पद्धतीने मोठे फटके येऊ शकतात. 18 बॉलमध्ये बघा बरोबर ऑफस्टम्पच्या त्या ठिकाणी तयारच होते. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे बॅकलिफ्ट होती, स्विंग ऑफ द बॅट ऑफस्टम्पच्या बाहेर तयार होते आणि व्हॉट अ शॉट, ॲब्सोल्युटली वंडरफुल टू वॉच. खूप सुंदर वाटतं अशा प्रकारचा देखणा फटका पाहायला. अम्बू 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा। अम्बू 11 टीम के कप्तान, आपको कॉम्बॉस की तरफ आना है। अम्बू 11 कप्तान, आपके लिए आखिरी कॉल है, आपको कॉम्बॉस की तरफ आना है। आफ्टर 3 ओवर स्कोर 21-6 और अब फिलहाल समीकरण आपके स्क्रीन पर बिल्कुल आएगा। आकाश का विकेट गिर गया है और tenniscricket.in पर अब कितने रनों की जरूरत? 18 गेंदों में 71 रनों की जरूरत है। ओंकार देसाई को आप देख रहे हैं फिलहाल, टाई पैकर के बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। येस, ओमकार देसाई, प्रजत अंबिरे, रोहित नार्वेकर, करण मोरे यांना पाहतोय. ओमकार देसाई, आपणास विनंती राहील आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. काल आपण योगेश पवार, केतन म्हात्रे यांना देखील व्यासपीठावर पाहिलं. उपस्थिती
आज देखील पुन्हा एकदा ओमकार देसाई टेनिस क्रिकेटचं ब्रँड अँबॅसेडर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलेले आहेत. अम्मू 11 मीरा रोड आपणास विनंती आहे आपली प्लेइंग 11ची लिस्ट लवकरात लवकर या ठिकाणी आणून द्यायची आहे. शॉर्ट पिच गेंद, उसके ऊपर प्रहार, खूबसूरती के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर श्रीनिवास, ये खिलाड़ी है खासम खास. क्या यहाँ से एक बहुत ही बेहतरीन पारी खेलेंगे, मैच में कमबैक करने वाली एक पारी खेलेंगे, वो देखने वाली बात है. ये अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत. सार्बिन ने एक छक्का और उसके बाद में श्रीनिवास रिएक्ट हुए हैं. गियर चेंज हुआ है. नक्कीच गिअर चेंज झालेला आहे. टप्पा पडल्यानंतर बघा दोघंही ऑफ स्टंप तयार होते. या अगोदर सार्विनला पाहिलं, आता श्रीला. देसर बॉईची एक जमेची जोडी आपण म्हणतो या दोघांची. आणि जर या 16 बॉलमधले 9 ते 10 षटकार आले तरीसुद्धा ही मॅच बनू शकते. आणि त्यासाठी दोघांनाही आक्रमक षटकार, ओनली 6 आर रिक्वायर्ड. इफ यू वॉन्ट टू चेस द टार्गेट ऑफ 92 यू गो फॉर बिग वन. आता मात्र जलद गतीने टाकला चेंडू, मिस टाइम होतोय कम्प्लिटली. यष्टीरक्षक साईच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. चेंडू डॉट. सध्या देखील षटकार मिळाल्यानंतर चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्या आहेत. निर्णायक षटक आहे ज्यामध्ये षटकारांची गरज आहे. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. क्या करेंगे श्रीनिवास. सार्बिन थोड़ा निराश है, इससे पहले वो पुल नहीं कर पाए. अभी गेंद टिप्पा खाने के बाद नीचे रही है. अनिवन बाउंस मैदान के अंदर आप देख रहे हैं. 14 गेंदे और 65 रनों की जरूरत है मुकाबला जीतने येस, या ठिकाणी व्यासपीठावर आपण 9 स्टार चषक 2024च्या निमित्ताने ओमकार देसाई यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. डिक्लेअरमध्ये 1 धाव. स्क्वेअर ऑफ द विकेट जर आला असता निश्चितपणे या षटकाराची मोहर लागली असती. प्रयत्न होत आहेत मात्र त्या प्रयत्नांना यश मात्र मिलत नहीं. हार कर जीतने वाले को बाजी करके थे, लेकिन जिस अंदाज से यहाँ पर सिक्सर की ज़रूरत है, स्क्वेयर ऑफ द विकेट आपको खेलने की ज़रूरत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेग स्टंप के बाहर, काफ़ी बाहर नहीं, ऑफ स्टंप के बाहर खड़े थे तो निश्चित तौर पर यह मौका नहीं मिलेगा क्योंकि बल्लेबाज का स्टांस ही वहाँ पर था और जिस अंदाज से यहाँ पर कोई मौका नहीं मिलेगा. ओवर की समाप्ति और अब जीतने के लिए देखिए एक्शन रिप्ले. टिप्पा खाने के बाद बिल्कुल लेग स्टंप के ऊपर से गेंद चली गई है. तो ये भी देखा जाता है कि टिप्पा लेग स्टंप के बाहर है, लेकिन गेंद कहाँ से एक बार फिर गुजर रही है. 28 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त. 7 गेंदों में 13 रन की साझेदारी. और सार्बिन श्रीनिवास, सार्बिन की पर निगाह रहेगी. श्रीनिवास का एक अच्छा स्ट्रोक था लेकिन निरंतरता, सफलता के लिए एक बार फिर सफलता की तरफ आप बढ़ रहे हैं, आप अग्रेसर हो रहे हैं, तो निरंतरता बहुत इंपॉर्टेंट है. कंसिस्टेंसी बहुत महत्वपूर्ण होती है. राजू, ये जो मुकाबला है बहुत इंपॉर्टेंट दोनों टीमों के लिए, लेकिन फिलहाल सम्राट स्मार्ट क्रिकेट हमारे मंच की अगर बात करें तो ओंकार देसाई शोभा बढ़ाते हुए. ओंकार, आपका स्वागत है. ओंकार देसाई और फिलहाल प्रकाश सिंह का ये दूसरा ओवर है. लक्ष्य से दूर जाते हुए टीम दैसर बॉयज. जो टेनिस बॉल का टूर्नामेंट था उसमें बहुत अच्छा प्रदर्शन रहा था सिद्धेश्वर बॉयज टीम का. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आ रही है. इस पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद को फीड नहीं कर पाए. पीछे कवर करने के लिए खिलाड़ी है. 2 रन लेने का मौका. अगर इस ओवर में आप 5-6 छक्के जड़ते तो मैच में थोड़ा मजा आएगा. 12 गेंदों में 64 रनों की जरूरत है. अब 11 गेंदों का खिलाना बाकी और 62 रनों का लक्ष्य आपके सामने. नक्कीच या पद्धतीनेच आपण म्हणालात तेच वर्णन करावं लागणार आहे कारण षटकार प्रत्येक चेंडूवर आता आवश्यक आहेत. प्रकाश सिंग स्लोवर 1 खूप चांगल्या प्रकारे ऑन साईडला टर्न केलेला खेळून काढलेला आहे. आपण जर दोन्ही संघाच्या या डावाची चर्चा करतोय आणि डबल माइंड झाले या ठिकाणी पोचू की थांबू याच दरम्यान दाद मागितली जाते मात्र कुठल्या प्रकारचा अक्षय निर्माण यांचा परिणाम नाही आहे. आपण जर पहिल्या डावाचा विचार केला प्रशांत सर तर सुरुवात गौरांग वाकडेने छान केल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश सिंग यांना देखील आपण पाहिलं आणि आता स्क्रीनवर आपण पाहतोय ओमकार देसाई ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमी मुंबई टेनिस क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर आणि गेले कित्येक वर्ष आपल्या खांद्यावर आपल्या संघाचे आणि ज्या वेळेस संघासाठी आपलं मोठं योगदान देणारा असा खेळाडू. कित्येक फॅन फॉलोअर देखील आपण पाहतो यांचे. आणि आत्ता मात्र अप्रतिम गोलंदाजी आणि पहिल्या डावामध्ये सम्राट अजय 11चे प्रत्येक जो फलंदाज होता 1-2 बॉल नंतर आपल्या षटकार पाहायला मिळत होते. त्यामुळे धावसंख्या येत होते आणि धावसंख्येला बहर येत होता. इथे कुठेतरी डॉट चेंडू येतात, निर्धाव येतात, त्यानंतर विकेट गेला आणि तीच मोठी या ठिकाणी डोकेदुखी ठरली ती म्हणजेच दैसर बॉईज सिद्धेश्वर 11. आणि त्यामुळे धावसंख्या फक्त 31, 6 गडी बाद, 5वं षटक मार्गस्थ, अजूनही 3 चेंडू शिल्लक प्रकाश सिंगच्या षटकातील. टॉस गेंद, क्या उसके ऊपर प्रहार तो बिल्कुल किया गया था लेकिन गेंद जो है ना वो पेड़ की तरफ चली गई.
तो ज़्यादा रन आपको नहीं मिलने वाले, आपको वो रनों की बरसात करनी थी। जब आपने ज़्यादा स्पिन गेंदबाजी करने की कोशिश की, पहले पारी में सम्राट टीम के बल्लेबाजों ने स्पिन गेंदबाजों को अनसेटल किया गया था। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन प्रकाश सिंह द्वारा, लेकिन इस बार आगे गेंद और ओवर पिच गेंद के ऊपर प्रहार, तीर से समान छू लिया आसमान। बल्लेबाज खड़े श्रीनिवास के बल्ले से शानदार छक्का। आणि 2 दिवसामधला सर्वात लॉंगेस्ट षटकार, समोरच्या बिल्डिंगला मानवंदना, समोरच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अक्षरशः चेंडूला पाठवलंय. बरोबर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. बघा वाट पाहत होते, वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू उत्तुंग षटकारासाठी गगनचुंबी. व्हाट अ शॉट. अभी तक प्रकाश सिंह ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, लेकिन ये ज़्यादा आगे थी, स्लॉट में थी। स्लॉट में गेंद है तो प्लॉट के बाहर ही जाएगी, बल्ले के बीचों बीच खेलते हुए एक दर्शनीय स्ट्रोक का श्रीनिवास का। स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, क्या गेंद को रोक पाएंगे वो देखना बहुत जरूरी है। गेंद को नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। रिएक्ट हुए, लेट हुए हैं, थोड़ा जल्दी एक बार फिर ऊपर आने की जरूरत है श्रीनिवास को, थोड़ा लेट भी आए हैं। 6 गेंदों में 50 चाहिए। जब तीर कमान से निकल चुका है ना तो वो वापस नहीं आने वाला। अब आप बैटिंग ऑर्डर में बदलाव दूसरे मैच में करेंगे, इस मैच में नहीं कर सकते। तो बैटिंग ऑर्डर में जो बदलाव थे, खास करके जो टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर आपका सही रखना तो आपने नहीं रखा, और उसके कारण बैकफुट पर है सिद्धेश्वर दहिसर बॉयज। नक्कीच बॅटिंग ऑर्डरमध्ये 1 डाऊन 2nd डाऊन आपण नेहमीच त्याला पाहिलेलं टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र या ठिकाणी ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप होती त्यामुळेच आपण पाहतोय थोडंसं वेगळं या ठिकाणी फलंदाजीचं क्रम आपण पाहिला. फलंदाजीमध्ये श्रीनिवास, धावसंख्या 42, 6 गडी बाद, 5 षटकांच्या समाप्तीनंतर पार्टनरशिप दोघांमध्ये 13 चेंडू 27 धावांची आपण पाहत आहोत. रिक्वायर्ड 150 आता आहेत, कारण 1 षटकामध्ये 50, 6 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे. मी विनंती करेन अम्मू 11 मीरा रोड आणि ताई पॅकर्स पालघर, जसा सामना संपेल त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा है. मैन फ्रॉम शिंपोली चंदन, जिनकी महक जिनकी खुशबू गेंदबाजी के माध्यम से मैंने हमेशा देखी और यहाँ पर फिर एक बार उन्हें मौका मिल रहा है, लेकिन केवल औपचारिकता बाकी. 6 गेंदे और जीतने के लिए 50 रन की ज़रूरत. 42 पर 6। देखिए इस मैच में बॉलिंग में एक बार फिर अच्छा प्रदर्शन नहीं रहा सिद्धेश्वर बॉयज टीम का, और उसके साथ बल्लेबाजी छोटी गेंद पर प्रहार किया गया, खूबसूरत स्ट्रोक है ऑन साइड पर, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते भी इस गेंद पर चौका जड़ा है बल्लेबाज ने। सरबिन भी बहुत अच्छी बल्लेबाजी करे, 5 गेंदों में 13 रन, शुरुआत इनकी बहुत बढ़िया थी। राजू क्या थोड़ा और ऊपर इनको भेज सकते थे? नक्की दोघांकडे क्षमता आहे. दहिसर बॉयज या संघाची बॅटिंग लाईनअप पूर्ण कल्पना आहे मला. JP बरोबर नेहमीच आपण ओपनिंगला पाहिलेलं आहे. कधी श्री येतात, कधी नंतर मग 1 डाऊनला श्रीनिवासनला आपण पाहतो, अवधूत असतो. वेगवेगळे फलंदाजांना निश्चित संधी मिळते. मात्र आज देखील आपण पाहिलं रिद्देश, अनिकेत, त्यानंतर आकाशने देखील. मात्र जर तिथे काही फटके आले असते, 3 ते 4 षटकार जरी आले असते तरीसुद्धा मॅच तयार झाली असती, जेणेकरून बॅटिंग लाईनअप मी म्हटलं होतं 7 असे फलंदाज आहेत जे प्रत्येक चेंडूवर षटकार खेचू शकतात. मात्र गोलंदाजाला देखील तेवढंच श्रेय देणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी प्रकाशने केली, तदनंतर सत्याने केली, आणि अमर सिंग ज्याच्या एका ओव्हरमध्ये 3 धावा देता 3 गडी बाद करताना एक जबरदस्त त्याने आक्रमण केलं होतं गोलंदाजीमध्ये. आता मात्र सरळ दिशेने मारलेला समोरच्या दिशेला ज्या ठिकाणी सचिन नाग आहेत, लॉन्गॉनला 1 धाव. 4 गेंदों का खेल अभी भी शेष है, और एक बार रन रेट जो 14 के आसपास था वो बिल्कुल अब 67 की तरफ चला गया। मतलब क्या कि सिद्धेश्वर दहिसर बॉयज ने अच्छे रनों की रफ्तार के साथ रन नहीं बनाए। शॉर्ट पिच गेंद, उसके ऊपर टूट पड़े बल्लेबाज सार्विन, बताते हुए कि भाई मुझे थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी। ऑलराउंडर खिलाड़ी है, दमदार बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन सही समय पर बल्लेबाजी करने के लिए आपको ऊपर आना था। आणि या फलंदाजाने जसं म्हटलं मी, याच मैदानावर ज्याने क्रिकेटचा आपला श्री गणेशा केला, याच मैदानावर जो प्रॅक्टिस करतो, पैसर प्रीमियर लीगमध्ये देखील वेगवेगळे रेकॉर्ड्स याच्या नावावर आहेत, आणि तोच या ठिकाणी सज्ज होतोय. आता मात्र किती उंच, किती टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा, पंचांचा इशारा येतो वाईट, अबांतर धाव. धावसंख्या 54, 6 गडी बाद, 6वं षटक मार्गस्थ. आतापर्यंत या षटकामध्ये 6, 4, 10, 11, 12 धावा निघाल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. महेशजी राऊत साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत, गुड मॉर्निंग आणि सहर्ष स्वागत सर. गोलू गेंदबाजी कर रहे हैं, शॉर्ट पिच गेंद, बैकफुट पर समय मिला और सार्विन के बल्ले से और एक जबरदस्त स्ट्रोक, गगनचुंबी छक्का. वारंवार मी याच गोष्टीचा उल्लेख करतोय प्रशांत सर,
बॅटिंग लाईनअप तगडी होती. बघा 60 झालेले आहेत. जर 3 ते 4 आले असते तर निश्चितपणे ही धावसंख्या तुम्हाला 84 85 पाहायला मिळू शकली असती. बट येस, वॉट एव्हर द अर्लियर बॅट्समन अनफॉर्च्युनेट, नॉट एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅट आपण पाहिलं तर करू शकले नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण थोडंसं निराश झालेले आहेत. मात्र शेवटपर्यंत झुंज देतोय तो म्हणजेच सार्विन. आता मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ट्रेस बुलेट चौकार खणखणीत दणदणीत शेवटपर्यंत झुंजार खेळी करतोय. सामन्यामध्ये रंगत वाढवतोय. उशीर झालेला आहे, औपचारिकता असली तरी सुद्धा स्वतःचा क्लास दाखवतोय. आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवतोय सार्विन. चौकार. अजय स्पोर्ट जो हमारे मैन ऑफ द मैच के स्पॉन्सर हैं, उनकी जर्सी आज सार्विन ने पहनी है और अच्छी बल्लेबाजी करते हुए मैच में बिल्कुल अभी खास करके दहशतबाज के लिए कुछ भी नहीं है, लेकिन सार्विन बता रहे कि मैं बल्लेबाजी कर सकता हूं, मैं एक बार फिर अपना दमखम दिखा सकता हूं. गेंदबाजी करने के लिए गोलू तैयार. इस बार अच्छी गेंद ब्रॉकल में सार्विन को क्लीन बोल्ड किया गया और 7वें विकेट का पतन. तो ये जो मुकाबला है सम्राट अजय पूरी तरह से डोमिनेट किया, चाहे गेंदबाजी चाहे बल्लेबाजी. सार्विन को छोड़ के, सार्विन के वो 29 रन और श्रीनिवास के 19, दोनों ने बल्लेबाजी जो खास करके लास्ट मोमेंट वहाँ बहुत बढ़िया की. सम्राट अजय 11 वन बाय 28 रन. मैं दरख्वास्त करना चाहूँगा अम्मू 11 ताई पैकर्स आप जल्दी मैदान की ओर बढ़े. और ये आखिरी गेंद पर विकेट मिला, लेकिन तब तक उम्दा बल्लेबाजी रही है सार्विन की. नक्कीच फक्त 27 धावांनी पराभव आपण जर पाहिला 29 म्हणजे 4 षटकार आवश्यक होते. पहले जो 4-5 बैट्समैन अगर उसमें से अगर 4-5 सिक्सर आते तो निश्चित तौर पर मैच बन सकती थी. मी विनंती करेन अम्मू 11चे आमचे आमिर भाई आपकी पूरी टीम तयार आहे. गौरांग आलेला, आमिर आहे. अमय तयार आहेत ना लवकर? सूरज, अमय